मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे, कारण बिग बॉस मराठी सीझन 6 आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. 11 जानेवारीपासूनच सुरू होणाऱ्या या नव्या पर्वाबद्दल सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगू लागली आहे. यंदाचं सीझन केवळ भांडणं किंवा टास्क पुरतं मर्यादित न राहता वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेल्या व्यक्तिमत्वांमुळे अधिक रंगतदार ठरणार असल्याचं चित्र दिसतंय. काही स्पर्धकांची नावं जवळपास फायनल झाली आहे, तर काही नावांभोवती अजूनही सस्पेन्स कायम आहे. पण एक गोष्ट नक्की की यंदाचं घर केवळ मनोरंजन नाही, तर ड्रामा, स्ट्रॅटेजी आणि अनपेक्षित ट्विस्टनी भरलेलं असणार आहे. मित्रांनो, जर कन्फर्म झालेल्या नावांकडे पाहिलं तर यादी खूपच इंटरेस्टिंग वाटते. अभिनयापासून थेट राजकारणापर्यंतचा प्रवास केलेल्या दीपाली सय्यद यांची झलक प्रोमोमधूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. दुसरीकडे हिंदी बिग बॉसमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे राकेश बापट आता मराठी प्रेक्षकांसमोर नवा खेळ मांडताना दिसणार आहे. सोशल मीडियावर मोठा फॅनबेस असलेले युट्यूबर करण सोनावणे आणि इन्फ्लुएन्सर अनुश्री माने यांची एंट्री तर तरुण प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. यासोबतच लावणीच्या मंचावरून थेट बिग बॉसच्या घरात येणारी राधा पाटील मुंबईकर, ग्लॅमरचा तडका लावणारी सोनाली राऊत आणि अभिनयात सातत्याने आपली छाप पाडणारे आयुष संजीव ही नावं पाहता घरात विचारधारा, स्वभाव आणि खेळाची शैली सगळ्याच पातळ्यांवर टक्कर पाहायला मिळणार आहे. आता चर्चेचा विषय ठरलेली काही नावं अजून अधिक उत्सुकता वाढवत आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये आपली खास जागा निर्माण करणारे श्रेयस तळपदे खरंच घरात येणार का, यावर अजूनही शिक्कामोर्तब नाही, पण चाहत्यांमध्ये त्यांची एंट्री व्हावी अशी जोरदार मागणी आहे. यंदाचं पर्व केवळ ओळखीच्या चेहऱ्यांपुरतं मर्यादित न राहता प्रत्येक स्पर्धकाच्या वैयक्तिक स्वभावामुळे, त्यांच्या निर्णयांमुळे आणि एकमेकांशी झालेल्या संघर्षांमुळे गाजणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळे मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 हे केवळ एक शो न राहता दररोज नवीन चर्चा, नवीन वाद आणि नवीन हिरो तयार करणारा अनुभव ठरणार आहे. आणि हाच अनुभव पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. मित्रांनो, ह्या सर्व नावांपैकी तुम्हाला कोणाला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला आवडेल, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा.